हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कालच्या लेक्चरमध्ये आपण ऑपरेटर्स पाहिली होती. ऑपरेटर्स काय राहतात मित्रांनो, एक स्पेशल सिम्बॉल राहतात. ते इंडिकेट करतात ऑपरेशन्स, जसं की ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे असे ऑपरेशन्स राहतात. तर ते इंडिकेट ते ऑपरेटर्स करतात. ऑपरेटर्स म्हणजे प्लस, मायनस, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन हे सर्व आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर ह्या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ ऑपरेटर्स पाहणार आहोत. तर आज आपण अरिथमॅटिक ऑपरेटर्स ही यादी पाहूता. अरिथमॅटिक ऑपरेटर्स काय राहतात ते पाहूता. अरिथमॅटिक ऑपरेटर्स it is one of the type of operator. Arithmetic operators are used to do some basic operations. हे वाक्य इट इज वन ऑफ द टाईप ऑफ द ऑपरेटर, हे तर फ्रीचं वाक्य आहे. हे तर कोण्याही ऑपरेटरच्या टाईपला म्हणू शकता तुम्ही. लॉजिकलला म्हणू शकता, अरिथमॅटिकला म्हणू शकता आणि रिलेशनला बी म्हणू शकता. हे इथून इथपर्यंत इट इज वन ऑफ द टाईप ऑफ ऑपरेटर. सिंपल वाक्य. अरिथमॅटिक ऑपरेटर आर यूज टू डू सम बेसिक टास्क और सम बेसिक ऑपरेशन्स. म्हणजे कोणते सम बेसिक ऑपरेशन्स म्हणजे कोणते, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन हे झाले सम बेसिक ऑपरेशन्स. हे झाले ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन हे झाले सम बेसिक ऑपरेशन्स. मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड्युलस हे रिमाइंडर फाइंड आउट करण्यासाठी राहते मित्रांनो. जेव्हा आपण एखाद्या नंबरशी डिव्हिजन करतो तेव्हा आपल्याला रिमाइंडरमध्ये व्हॅल्यू येतात. रिमाइंडर 0 राहू शकते, 2, 1 रिमाइंडर किती राहते ते रिमाइंडर ह्याच्यातून कळते आपल्याला, ह्या मॉड्युलस ऑपरेटरनी. तर साईन बघून घ्या मित्रांनो, ऑपरेटर्सचे साईन क्लिअरली बघून घ्या. ॲडिशनचं साईन बघून घ्या, ॲडिशन, सबट्रॅक्शन. मल्टिप्लिकेशनचं साईन असं स्टार आहे. आपण मल्टिप्लिकेशन मॅथमध्ये असं करतो, पण इथं आपल्या प्रोग्रामिंगमध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन हे असं आहे, असं. आणि डिव्हिजनचं साईन हे असं. आणि मॉड्युलसचं साईन हे पर्सेंटेज सारखं. पर्सेंटेज कसं असते तसं मॉड्युलस. हे रिमाइंडर फाइंड आउट करायसाठी राहते. याचे आपण प्रोग्राम पाहणार आहोत, काळजी करू नका मित्रांनो. फॉलोइंग आर द लिस्ट ऑफ अरिथमॅटिक ऑपरेटर्स. ही सर्व लिस्ट आहे, एवढे अरिथमॅटिक ऑपरेटर्स आहेत. ही ॲडिशन हे सगळे बेसिक ऑपरेटर्स जे आहेत का ते तुमचे अरिथमॅटिक ऑपरेटर्स आहेत. अरिथमॅटिक ऑपरेटर्स एक्झाममध्ये प्रश्न पडला जर अरिथमॅटिक ऑपरेटर लिस्ट अरिथमॅटिक ऑपरेटर्स, तर हे टेबल काढून यायचा, हे टेबल पूर्ण काढून यायचा आणि ही डेफिनेशन लिहून यायची. तर होप की तुम्हाला समजलं असेल अरिथमॅटिक ऑपरेटर्स काय राहतात. अरिथमॅटिक ऑपरेटर्स वी कॅन यूज अबव ऑल अरिथमॅटिक ऑपरेटर्स फॉर डुईंग बेसिक ऑपरेशन्स. तर हे प्रोग्राम पाहून घ्या मित्रांनो. या प्रोग्राममध्ये आपण अरिथमॅटिक ऑपरेशन्स केलेले आहेत परफॉर्म. कोणते ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलस हे सगळे आपण ॲडिशन परफॉर्म केले आहेत. कशावर, ए आणि बी वर. ए आणि बी करून युजरकडून इनपुट घेतले. हे पहा मित्रांनो, इथे युजरकडून इनपुट घेतले स्कॅनएफ मध्ये. स्कॅनएफ आणि प्रिंटएफद्वारे युजरकडून इनपुट घेतले आणि स्टोअर केले ए आणि बी मध्ये. सी मध्ये त्याचं ॲडिशन केले, पुन्हा त्याचं सबट्रॅक्शन, पुन्हा मल्टिप्लिकेशन, पुन्हा डिव्हिजन, पुन्हा मॉड्युलस काढले. तसंच तर मित्रांनो आता पाहूता मॉड्युलस म्हणजे काय. हे इट इज यूज टू कॅल्क्युलेट रिमाइंडर. हे साईन चुकलंय बरं का मित्रांनो. इथं मॉड्युलसचं साईन काढा, असं हे असं मॉड्युलस साईन काढा. पर्सेंटेजचं साईन इथं द्या. इट इज यूज टू कॅल्क्युलेट रिमाइंडर फॉर डिव्हिजन ऑफ 2 नंबर्स. हे 2 नंबरचं रिमाइंडर कॅल्क्युलेट करते. तर चला तर मित्रांनो आता आपण प्रोग्रामद्वारे समजून घेऊ की कसं. आता ह्याचा प्रोग्राम आपण, तुम्ही म्हणता सर हे असाच प्रोग्राम दाखविणार आहेत का आम्हाला सॉल्व्ह करून पाहिजे. तर चला तर मित्रांनो प्रोग्राम आता सॉल्व्ह करून बघूत. आपण प्रोग्राम पाहून. चला तर मित्रांनो आता आपण प्रोग्राम पाहून घेऊत. जसं की तुम्हाला माहिती आहे आपण लाईन टू लाईन प्रोग्राम सर्व लिहितो आणि लाईन टू लाईन सर्व प्रोग्राम तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. तर प्रोग्राम लिहूता आधी हॅश इन्क्लूड stdio.h. त्याच्या खालीच आणखीन एक हेडर फाईल इन्क्लूड करून घेऊ.
ही वरची हेडर फाईल कशासाठी वापरतो मित्रांनो, प्रिंटएफ स्कॅनएफ. आणि ही खालची हेडर फाईल कशासाठी वापरायची, क्लिअर स्क्रीन आणि गेट CS साठी. हॅश इन्क्लूड कोनियो डॉट एच ह्या दोन हेडर फाईल्स आपण इन्क्लूड करून घेतल्या. नंतर मेन फंक्शन लिहायचा, वाईड मेन. या मेन फंक्शन मध्ये दोन कर्ली ब्रेसेस मध्ये आपण आपला प्रोग्राम लिहिणार आहोत. तर आधी आपण काय करू मित्रांनो, आपल्याला ॲडिशनचा, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हा प्रोग्राम लिहायचा आहे. तर विचार करा मित्रांनो, आपल्याला त्यासाठी काय लागेल, आपल्याला दोन व्हेरिएबल लागतील, कारण युजर कडून इनपुट घ्यायचे. मग व्हेरिएबल क्रिएट करावं लागेल. व्हेरिएबल कसे बनवतात, आधी डाटा टाईप इंट व्हेरिएबल ए अँड व्हेरिएबल बी. त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक आणखीन एक व्हेरिएबल लागेल, जे की ॲडिशन ए बी ची ॲडिशन स्टोअर करून घेईन, ते एक व्हेरिएबल. ए बीचं सबट्रॅक्शन स्टोअर करून घेईन, ते एक व्हेरिएबल. ए बीचं डिव्हिजन स्टोअर करून घेईन, ते एक व्हेरिएबल. असं व्हेरिएबल लागेल आपल्याला. तर आधी आपण इथं सी डिक्लेअर करून घेऊ, तेच जे की ए ची बी ची ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन हे सगळं स्टोअर करून घेईन आणि त्याला सेमी कॉलम देऊन क्लोज करून टाकू. नंतर क्लिअर स्क्रीन हा फंक्शन वापरून आपण पुढचा प्रोग्राम लिहू. क्लिअर स्क्रीन तुम्हाला माहितीच काय काम करते. जर तुम्हाला माहिती नसेल तर या आधीचे प्रोग्राम्स तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर प्रिंट एफ करून मित्रांनो युजरला मेसेज द्यायचा की एंटर टू नंबर्स. मग युजर काय करेन, इथं 2 नंबर एंटर करेन. तर ते एंटर झालेले नंबर्स, त्याचे एंटर झालेले नंबर स्कॅनएफ मध्ये, स्कॅनएफ द्वारा आपण %d मध्ये, %d द्वारा ॲड्रेस ऑफ ए मध्ये स्टोअर करूया. हे ॲड्रेसचं साईन आणि हे ए. इथं काय झालं मित्रांनो पहा, आता इथं प्रिंट एफ इथं पहा मित्रांनो, इथं ॲड्रेस ऑफ बी वरती स्टोअर. पहिली व्हॅल्यू जी आपण युजरला मेसेज दिला एंटर 2 नंबर्स. मग युजरने काय केलं, ए वरती नंबर टाकला, ते आपण प्रोग्राममध्ये आणला खेचून स्कॅनएफद्वारे. आणि हे आउटपुटला मेसेज दिला आणखी एकदा एंटर सेकंड नंबर म्हणून. तर युजरने काय केलं, ही स्कॅनएफद्वारे हा एक नंबर पाठवला. असे 2 नंबर ए आणि बी मध्ये स्टोअर होतील. पण मित्रांनो हे प्रत्येक बारीस लिहिणं आपल्याला चांगलं वाटेल का, आपण किती व्हेरिएबल क्रिएट करता. तर प्रत्येक बारीस ही प्रिंटएफ स्कॅनएफ हे जितक्यादा व्हेरिएबल क्रिएट झाले ते ए साठी वेगळंच प्रिंटएफ स्कॅनएफ, बी साठी वेगळंच प्रिंटएफ स्कॅनएफ, हे असं वापरण्यापेक्षा आपण एकदाच प्रिंटएफ स्कॅनएफ वापरू ना. तर ते एकदाच प्रिंटएफ स्कॅनएफ कसं वापरायचं ते तुम्हाला सांगतो. हे डिलीट करा. एंटर 2 नंबर्स आपण म्हणलो आहोत मित्रांनो. तर मग एंटर 2 नंबर्स ही %d मध्ये, पहिल्या %d मध्ये तर ए ची व्हॅल्यू स्टोअर होणार आणि दुसऱ्या %d मध्ये ही बी ची व्हॅल्यू स्टोअर होणार. कारण दुसऱ्या %d ला आपण ॲड्रेस ऑफ बी दिला आहे. हे पहा मित्रांनो, इथं आपण काय केलं आहे, पहिल्या %d मध्ये ए ची व्हॅल्यू ही स्टोअर होणार, दुसऱ्या %d मध्ये ही बी ची व्हॅल्यू स्टोअर होणार. जी व्हॅल्यू येईल युजरकडून, पहिल्यांदी व्हॅल्यू ए मध्ये स्टोअर होणार, कारण की पहिल्यांदा आपण ए दिलाय. आणि दुसऱ्यांदी जी व्हॅल्यू येईल ते युजरने एंटर केल्यानंतर दुसऱ्यांदी जी व्हॅल्यू येईल ती बी मध्ये स्टोअर होणार. कळलं का मित्रांनो. तर आता मग या सगळ्याची ॲडिशन, म्हणजेच या सगळ्याचं आता ॲडिशन करूया. आता काय काय करायचे, 2 नंबर आपल्याकडे आले, त्याची ॲडिशन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन. तर चला तर मग सुरुवात करूया. C = A + B ही झाली त्याची ॲडिशन. त्यानंतर सी डिस्प्ले करायचा, PRINT, प्रिंट एफ फंक्शन वापरून सी डिस्प्ले करायचा. प्रिंट एफ फंक्शन वापरून सी डिस्प्ले कसा करायचा, ॲडिशन ADDIT ॲडिशन =% d हे टाकायचं मित्रांनो. आणि व्हॅल्यू सी असं कॉमा देऊन सी द्यायचं, जेणेकरून सी ची व्हॅल्यू डिस्प्ले होईल. आता हे सेम आपण मल्टिप्लिकेशन साठी करायचं, डिव्हिजन साठी करायचं,
आणि मॉड्युलससाठीही करायचं. हे पहा मित्रांनो, मी कॉपी पेस्ट करून घेतले जेणेकरून तुम्हाला लवकर समजून आणि टाइम सुद्धा लागणार नाही आपल्याला जास्ती. तर इथं काय करायचं मित्रांनो, सबट्रॅक्शन करायचं. SUP सबट्रॅक्शन. इथं काय राहणार मित्रांनो, मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन. इथं काय राहणार मित्रांनो, डिव्हिजन. इथं काय राहणार मित्रांनो, मॉड्युलस. मॉड्युलस हे रिमाइंडर फाइंड आउट करतो. जे डिव्हिजन केलंय का त्याचा रिमाइंडर फाइंड आउट करतो. आपण डिवाइड केल्यावर रिमाइंडर एक राहतो आणि आन्सर एक राहतो ना. असं जेव्हा आपण आता ते थांबा मी पुढे सांगतो तुम्हाला, आधी आपण प्रोग्राम तर करून घेऊ. पुढे मी तुम्हाला समजून सांगतो. मला माहिती तुम्हाला मॉड्युलस म्हणजे काय हे कळालं नसतं, मलाही कळालं नव्हतं जेव्हा मी डिप्लोमाला होतो तेव्हा. तर मित्रांनो, तर डिव्हिजन इथं मॉड्युलस. शेवटी काय मित्रांनो, एक फंक्शन राहते आपला गेट CH नावाचा, GETCHE, गेट CHE हा फंक्शन लावून त्याला क्लोज करून घेतलं. आता मित्रांनो, इथं हा झाला, एवढा झाला आपला लॉजिक. हे कसं केलंय आपण ते त्याला लॉजिक म्हणतात. तर मित्रांनो, हा प्रोग्राम रन होईल का नाही ते तुम्हीच पहा. आधी प्रोग्राम रन करूत आपण. हे कंपायलर आधी सिलेक्ट करा. कंपायलर आपण इथं सी वरच असते ना हे. आता हे टर्बो सी सिलेक्टच केलं नाही. टर्बो सी सिलेक्ट करा, त्यानंतर रन करा. हो का, एंटर 2 नंबर्स. आता पहिल्यांदा आता इथं युजरला मेसेज येणार आउटपुट स्क्रीनवर, एंटर 2 नंबर्स आला. एंटर 2 नंबर्स. पहिला नंबर आपण 10 दिला, त्यानंतर एंटर की दाबायची. एंटर की. पहिला नंबर ए मध्ये स्टोर झाला. त्यानंतर दुसरा नंबर आपण 5 दिला, एंटर की दाबल्यानंतर दुसरा नंबर 5 दिला, मग दुसरा नंबर बी वरती स्टोर झाला. पण मित्रांनो, इथं आपली एक मिस्टेक झालेली आहे. आता मी जर एंटर दाबलं, अँसर तर येईन आपल्याला, पण एका लाईन मध्ये वापरलेला नाही. तर पहा एका लाईन मध्ये कसं अँसर येते हे पहा मित्रांनो. कसं एका लाईन मध्ये ऍडिशन बी आली, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन सगळे एका लाईन मध्ये आले. तर ते असं येऊ नये म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी /n वापरायचा. हे छोट्या छोट्या मिस्टेक्स अशा प्रोग्राम मध्ये होऊ द्यायच्या नाही. /n इथं पण, /n इथं पण, /n इथं पण. प्रत्येक लाईन सुरुवात व्हायच्या आधी /n लावून केलं ना, तर मग प्रत्येक लाईन वेगळ्या ह्याच्यावर येते. रन करून पहा. परत आपण 10 एंटर दाबून 5. आणि आता आपलं आउटपुट पहा मित्रांनो, सक्सेसफुली आता आपलं आउटपुट आलेलं आहे. आता पहा मित्रांनो, ऍडिशन 10 आणि 5 ची ऍडिशन किती येते हो, 15 आली का हो, 15 ऍडिशन आली. सबट्रॅक्शन किती येते, 10 - 5 पण आलेली आहे बरोबर. मल्टिप्लिकेशन किती येते, 10 × 5 50 आलेली आहे. डिव्हिजन काय येते, 5 1 जा 5 2 जा 10, 5 2 जा 10 ही डिव्हिजन. आणि रिमाइंडर काय राहते, 5 2 जर 10 झालं तर रिमाइंडर काय राहते, 0. मॉड्युलस इज इक्वल टू 0. ह्या 5 ला जेव्हा 10 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर काय राहते, 0. तर हे झालं. आता हे प्रोग्राम नीट समजून घ्या, परत एकदा प्रोग्राम समजून घ्या. आपण अशी कोणतीच गोष्ट राहू देणार नाही जी की तुम्हाला न समजेल अशी. परत एकदा प्रोग्राम समजून घ्या. हेडर फाइल्स इन्क्लूड केल्या. वाईड मेन फंक्शन मध्ये इंटिजर हा डाटा टाईप ह्याचे डिक्लेअर केले 3 व्हेरिएबल. आपण ABC व्हेरिएबल डिक्लेअर केले. त्यानंतर क्लिअर स्क्रीन हा फंक्शन लिहिला. त्यानंतर युजरला मेसेज दिला की युजर काय करवा, एंटर 2 नंबर्स. तू काय कर, 2 नंबर टाक. युजरला असं सांगितलं, एंटर 2 नंबर्स हे असा मेसेज दिला प्रिंट घेऊन. युजरनी काय केलं, 2 नंबर्स टाकले. कोणते कोणते, A आणि B. कोणते कोणते टाकले, पहिल्यांदा काय कोणता टाकला युजरनी, 10 टाईप केला आणि एंटर दाबला. एंटर दाबला की युजरचा व्हॅल्यू कुठे गेली, या %d द्वारा ऍड्रेस ऑफ ए वरती गेली. म्हणजे हा 10 ऍड्रेस ऑफ ए वरती स्टोर झाला. त्यानंतर युजरनी कोणता व्हॅल्यू टाकली, युजरनी टाकली 5. एंटर दाबलं युजरनी. नंतर हे कोण्या ह्याच्यात गेली, हे बी मध्ये गेली, कारण की इथं ऍड्रेस ऑफ बी दिला.
दुसऱ्यांदा व्हॅल्यूला, तर ती बी मध्ये गेली. स्कॅनएफ द्वारा दोन्ही व्हॅल्यूज आपल्या ए आणि बी मध्ये स्टोअर झाल्या. त्यानंतर सी, हा सी व्हेरिएबल मध्ये ए प्लस बी काय केला, ए प्लस बी ऍडिशन केली. ए प्लस बी किती झाली 15. सी ची व्हॅल्यू काय झाली 15. इथं सी ची व्हॅल्यू काय झाली, इथं या लाईनला सी ची व्हॅल्यू काय झाली 15. आणि मग ऍडिशन मध्ये सी ची व्हॅल्यू डिस्प्ले केली. सी ची व्हॅल्यू इथं डिस्प्ले केली. पर्सेंट डी द्वारा सी ची व्हॅल्यू डिस्प्ले केली. इथं सी ची व्हॅल्यू इथं डिस्प्ले झाली. ऍडिशन इक्वल टू 15 आली का आपली आउटपुटला 15. हो आली आहे आपल्या आउटपुटला 15. आता आउटपुट बघितलं ना आपण, त्याच्यात 15 आली. नंतर सी इज इक्वल टू ए मायनस बी. सी इज इक्वल टू ए मायनस बी केलं. मग ए काय आहे 10, बी काय आहे 5. ए मायनस बी किती झाले 5. 10 मायनस 5 5 झाली. मग सी ची व्हॅल्यू इथं 5 झाली. मग सबट्रॅक्शन इज इक्वल टू 5. हे इथं पर्सेंट डीच्या द्वारे सी ची व्हॅल्यू डिस्प्ले झाली. सी ची व्हॅल्यू काय होती 5. सबट्रॅक्शन इज इक्वल टू 5 अशी डिस्प्ले झाली. नंतर सी ची व्हॅल्यू ए इंटू बी. ए काय आहे 10, बी काय आहे 5. 5 10 जा 50 अशी सी ची व्हॅल्यू आता इथं 50 झाली. इथं ह्या एक्सप्रेशन नुसार. नंतर मल्टिप्लिकेशन मध्ये काय झालं, हे मल्टिप्लिकेशन डिस्प्ले केला. नंतर हे सी ची व्हॅल्यू इथं डिस्प्ले केली. सी ची व्हॅल्यू इथं डिस्प्ले केली. सी ची व्हॅल्यू काय आता 50 ही मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 50. या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन झालं. नंतर डिव्हिजन काय झालं ह्याचं 10 डिवायडेड बाय 5 काय झालं, डिव्हिजन किती आलं 2. सी ची व्हॅल्यू काय झाली 2. आणि नंतर डिव्हिजन इज इक्वल टू सी ची व्हॅल्यू डिस्प्ले केली तर 2. सी ची व्हॅल्यू इथं डिस्प्ले केली या पर्सेंट डीच्या जागी, तर 2 आन्सर आलं. मॉड्युलस काय आलं, रिमाइंडर काय आला, सी ची व्हॅल्यू 0, रिमाइंडर 0 आलाय म्हणून 10 मॉड्युलस बी म्हणजे रिमाइंडर किती आला 0. जेव्हा 10 ला 5 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर काय राहिला 0. त्यानंतर मॉड्युलस इज इक्वल टू पर्सेंट डी, इथं सी ची व्हॅल्यू डिस्प्ले केली, सी ची व्हॅल्यू काय आहे 0, इथं 0 आला. तर असाच आउटपुट आलेला आहे मित्रांनो. तर तुम्ही एकदा परत असं आउटपुट पाहून घ्या. तर मित्रांनो आता इथून पुढच्या लेक्चरमध्ये आपण आपलं रिलेशनल ऑपरेटर्स पाहू का. तर मित्रांनो आता आपला अरिथमेटिक ऑपरेटर झालेला आहे. आता आपण हे प्रोग्राम आपण पाहिलेला आहे. आता आपण रिलेशनल ऑपरेटर पाहूता. रिलेशनल ऑपरेटर काय राहते मित्रांनो, रिलेशनल ऑपरेटर इज ऑल्सो नोन ॲज कंपॅरिझन ऑपरेटर. ते ऑपरंट्स मध्ये कंपॅरिझन करते. ऑपरंट्स कोण, ए आणि बी ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन करते. तसं इथं पहा ए आणि बी मध्ये कंपॅरिझन व्हायले, तर ते कंपॅरिझन करण्याचे ऑपरेटर असतात. These operator used to check relation between two values or variables. Values कोणते आहे a आणि b or variables a आणि b ह्या variables आहेत. Following are the list. रिलेशन ऑपरेटर्स कोणते आहेत, लेस दॅन, हे झालं लेस दॅनचं साइन. हे झालं ग्रेटर दॅन, हे झालं लेस दॅन इक्वल टू, हे झालं ग्रेटर दॅन इक्वल टू, हे झालं इक्वल टू, हे झालं नॉट, हे असे लाईन आणि एक्सक्लामेटरी मार्क आणि इक्वल टू, नॉट इक्वल टू. तर हे तुम्हाला प्रोग्राम मध्ये समजून जातील. हे इथं तर तुम्हाला समजणार नाहीत, हे काय आहे वा नॉट इक्वल टू हे काय आहे असं म्हणतात तुम्ही. प्रोग्राम मध्ये ते तुम्हाला समजून जाईल. फक्त रिलेशन ऑपरेटर एवढा, ते कंपॅरिझन ऑपरेटर आहे. ते दोन व्हॅल्यू मध्ये, दोन व्हेरिएबल मध्ये कंपॅरिझन करतो. जसं की इथं पहा, इथं ए आणि बी मध्ये ए ची व्हॅल्यू काय आहे 10, बी ची व्हॅल्यू काय आहे 5. ए इज ग्रेटर दॅन बी, बरोबर आहे का, हो ट्रू येईल. मग ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू बी, ए हे ग्रेटर दॅन आहे आणि इक्वल टू बी आहे का, नाही, पण ग्रेटर दॅन तर आहे ना. ह्या दोन्ही पैकी एक कंडिशन ट्रू झाली की मग ट्रू येणार. ए इज लेस दॅन बी, ए इज लेस दॅन बी, ए लेस दॅन बी आहे का, नाही, म्हणून फॉल्स. ए इज लेस दॅन इक्वल टू बी, ए इज लेस दॅन इक्वल टू बी आहे का, नाही, म्हणून फॉल्स. ए इज इक्वल टू बी म्हणजे ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू सारखी आहे का, नाही, म्हणून फॉल्स. ए इक्वल टू अर्थ काय आहे, ह्या दोन्हीच्या व्हॅल्यू जर सारख्या असल्या तरच इथं ट्रू येणार. ए इज नॉट इक्वल टू बी म्हणजे आता इथं ए इक्वल टू बी नाही म्हणजे काय आहे, ते नॉट इक्वल टू आहे.
ए आणि बी हे इक्वल नाही आहेत, म्हणजे ए ची व्हॅल्यू 10 आहे, बी ची व्हॅल्यू 5 आहे, हे नॉट इक्वल आहे. म्हणून त्यांना इथं ए नॉट इक्वल टू, ह्याला नॉट म्हणते, या साईनला नॉट म्हणते, नॉट, आणि हे इक्वल टू, नॉट इक्वल टू बी, म्हणजे ए ची व्हॅल्यू 10 आहे 5 आहे, बी ची व्हॅल्यू 5 आहे, म्हणजे ते इक्वल आहेत का दोघांची व्हॅल्यू? नाही, म्हणून ट्रू, नॉट इक्वल टू ला ट्रू. आता हे प्रोग्राम पाहून घेऊ आपण. प्रोग्राम पाहिल्यावर तुम्हाला लवकर लक्षात येईल. या प्रोग्राम मध्ये पहा आपल्याला काय केलेलं आहे. युजर कडून व्हॅल्यू घेतलेल्या आहेत, दोन व्हॅल्यू घेतलेल्या आहेत, ए ची आणि बी ची. त्यानंतर हे इफ आणि एल्स तुम्हाला फंक्शन समजून घ्यावं लागतील मित्रांनो. तर चला, तर मग इथं थोडी वेळ इथं सांगतो मी तुम्हाला आधी इफचा. इफ हे तर नसता, मग हे तर, एल्स हे, इफ हे ब्लॉक, एल्स हे ब्लॉक. समजलं का मित्रांनो मी काय म्हणलो? इफ हे तर रन होणार नसता, एल्स हे तर रन होणार, असा ह्याचा अर्थ होतो. तर चला, तर मग मित्रांनो आता आपण प्रोग्रामद्वारे समजून घेऊ. चला, तर मग आता मित्रांनो आपण प्रोग्राम बघू, इफ एल्स वाला आणि ते सगळे ऑपरेटर्स वाला. तर आता आपण काय करणार, आधी दोन व्हॅल्यू एंटर करून घेऊ युजर करून. इंट पहिली व्हॅल्यू आपण ए मध्ये घेणार, कॉमा दुसरी व्हॅल्यू आपण बी मध्ये घेणार, आणि सेमी कॉलम देऊन ह्याला क्लोज करणार. क्लिअर स्क्रीन हा फंक्शन आपण लावून घेणार, क्लिअर स्क्रीन फंक्शन आपण लावून घेणार. त्यानंतर आपण युजरला मेसेज देणार किंवा दोन व्हॅल्यू एंटर कर. प्रिंट एफ द्वारे आपण युजरला मेसेज देणार, एंटर टू व्हॅल्यूज म्हणून असा मेसेज आउटपुटला देणार. मग युजर काय करणार, तो मेसेज वाचणार. त्यानंतर युजर त्याच्या दोन व्हॅल्यू टाकणार. नंतर मग कंपायलर काय करणार, कंपायलर त्या दोन व्हॅल्यू स्कॅनएफ द्वारा रीड करणार. पहिली व्हॅल्यू मग कंपायलर, युजरने पहिली व्हॅल्यू टाकलेली, कंपायलर काय करणार, ॲड्रेस ऑफ ए वरती स्टोअर करणार. युजरने दुसरी व्हॅल्यू टाकणारी, कंपायलर काय करणार, ॲड्रेस ऑफ बी वरती स्टोअर करणार. आणि त्यानंतर ही स्कॅनएफ स्टेटमेंट क्लोज होणार. आणि मग इफ एल्सचा फंडा लागू होणार. इथं आपल्याला जर कंपॅरिझन ऑपरेटर, रिलेशन ऑपरेटर बघायचे असते, रिलेशन ऑपरेटरलाच कंपॅरिझन ऑपरेटर सुद्धा म्हणतात. रिलेशन ऑपरेटर बघायचे असतील तर आपल्याला इफ एल्स हे कंडिशनल कंट्रोल स्टेटमेंट्स म्हणले जातात. ते आपल्याला पुढच्या युनिटमध्ये बघायचं आहे, युनिट नंबर 2 मध्ये. तर इथे याच युनिटमध्ये मी तुम्हाला थोडं सांगतो इफ एल्स बद्दल. इफ म्हणजे आयदर हे ऑर ते, इफ आयदर हे, एल्स ऑर ते. इफ, तर आपण आता प्रोग्राम घेऊया. इफ मी आधी प्रोग्राम लिहितो आणि नंतर मी तुम्हाला समजून सांगतो की प्रोग्राम काय करत आहे. अशी कर्ली ब्रेस लावून घ्यायची. हा झाला इफचा ब्लॉक, आणि इकडं एल्सचा ब्लॉक इफच्या खालीच डिक्लेअर करून टाकायचा. आणि एल्सच्या ब्लॉक मध्ये सुद्धा, एल्सला सुद्धा ब्लॉक बनवायचं कर्ली ब्रेसेस देऊन. एल्सचा वेगळा ब्लॉक आणि इफचा वेगळा ब्लॉक. हे असं हा झाला इफचा ब्लॉक, हा झाला एल्सचा ब्लॉक. आणि त्यानंतर, अरे एक मिनिट, हा, आणि त्यानंतर आपण इथं शेवटी गेट सीएच नावाचा पाहुणा हा जीवन जाणार. हा पाहुणा सर्व प्रोग्राम मध्ये येतो आणि शेवटी जीवन जातो. तर या प्रोग्राम मध्ये आता आपण एक मेसेज प्रिंट करू, PRINT प्रिंट. या ब्लॉक मध्ये आपण एक मेसेज प्रिंट करत आहोत. प्रिंट एफ द्वारा, प्रिंट एफ GREATER ग्रेटर व्हॅल्यू इज
ए इक्वल टू ए ची व्हॅल्यू डिस्प्ले करून द्यायची इथं. जर ए व्हॅल्यू ग्रेटर असेल तर ए ला डिस्प्ले करून टाकायचं. सेमिकॉलम देऊन क्लोज करायचं. हेच सेम इथं सुद्धा करायचं. प्रिंट एफ द्वारे तिथं सुद्धा तेच करायचं. इथं बी ची व्हॅल्यू ग्रेटर व्हॅल्यू इज बी असं करून बी ची व्हॅल्यू डिस्प्ले करायची. आता मित्रांनो पहा, हे खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे, लक्ष द्या. आता इथं काय होणार ते लक्ष द्या. आधी तुम्हाला रन करून दाखवतो मी प्रोग्राम आणि नंतर मग आपण पुढचं बोलू. इथं आपली एक चुकी झाली मित्रांनो. हा कंपायलर सिलेक्ट करून घ्या टर्बोसीचा. व्हॅल्यू ऑफ पहिल्या व्हॅल्यू टाकायची, ए ची व्हॅल्यू टाकायची. ए ची व्हॅल्यू काय टाकायची? ए ची व्हॅल्यू आपण 10 टाकू. एंटर दाबायचं. आता बी ची व्हॅल्यू टाकायची. बी ची व्हॅल्यू काय टाकू आपण? 7 टाकू. 7. आता मित्रांनो ए ची व्हॅल्यू 10 झाली आणि बी ची व्हॅल्यू 7 झाली. कोणती व्हॅल्यू ग्रेटर झाली? ग्रेटर ही ए ची व्हॅल्यू झाली. मग आउटपुट मध्ये काय यायला पाहिजे? ग्रेटर व्हॅल्यू इक्वल टू 10 असं आउटपुट मध्ये यायला पाहिजे. हे पहा मित्रांनो, आलं का? ग्रेटर व्हॅल्यू इज ए इक्वल टू 10 असं आउटपुटला आलेलं आहे. तर ते कसं आलं ते पाहूता आपण. आता हेडर फाईल्स इन्क्लूड करून घेतल्या, मेन फंक्शन टाकलं, इंटिजर मध्ये ए आणि बी हे व्हेरिएबल डिक्लेअर केले. क्लिअर स्क्रीन हा फंक्शन लावला इथं. युजर कडून 2 व्हॅल्यू घेतल्या. हे तर तुम्हाला समजलं ना मित्रांनो. आपण खूप सारे प्रोग्राम केले. आता हे तर तुम्हाला समजायलाच पाहिजे. प्रिंट एफ आणि स्कॅन एफ हे 2 वाक्य युजर कडून 2 व्हॅल्यू आपण घेतल्या ह्या 2 वाक्यांमध्ये. इथं काय झालं? मेन लॉजिक आता इथून सुरू होते. हा मेन लॉजिक आहे तुमचा. इफ टाकलं. इफ मध्ये काय राहते मित्रांनो? असे ब्लॉक राहते. ही जर कंडिशन ट्रू झाली, या ब्रॅकेट मधली जर कंडिशन ट्रू झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होते. आणि जर ते ब्रॅकेट मधली जर कंडिशन फॉल्स झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होते. कळलं का मित्रांनो मी काय म्हणलो? जर ब्रॅकेट मधली कंडिशन ही ट्रू झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार इफ मधला, आणि जर ब्रॅकेट मध्ये जर कंडिशन फॉल्स झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. तर बघू ता इथं कोणती कंडिशन झाली? ए वरती 10 टाकला आपण. ए वरती 10 टाकला. 10 व्हॅल्यू ए वरती टाकली. बी वरती आपण 7 व्हॅल्यू टाकली ना बहुतेक. हो 7च व्हॅल्यू टाकली. बी वरती 7 व्हॅल्यू टाकली. इफ ए ग्रेटर दॅन बी. ते काय म्हणतात? ए ग्रेटर दॅन बी आहे का? आता इथं पहा, ए ची व्हॅल्यू 10 आहे. 10 ग्रेटर दॅन 7 आहे का? तर हो मित्रांनो, 10 ग्रेटर दॅन 7 आहे. म्हणून इथं काय झाली? कंडिशन काय झाली? ही कंडिशन काय झाली? ट्रू झाली. ट्रू कंडिशन इज इक्वल टू ट्रू झाली. ट्रू झाल्या मग कोणता ब्लॉक एक्झिक्यूट होणार? हा इफचा. म्हणून हा इफचा ब्लॉक एक्झिक्यूट झाला मित्रांनो. प्रिंट एफ मध्ये आपल्याला आउटपुटला व्हॅल्यू काय आली? ग्रेटर व्हॅल्यू इज ए इज इक्वल टू 10 असं आउटपुटला आलं, कारण ए ची व्हॅल्यू आपण 10 दिली. मग इथं बरोबर बी आहे ना मित्रांनो. ह्या दोघांपैकी ग्रेटर व्हॅल्यू कोणती हो? 10. म्हणून आउटपुटला ग्रेटर व्हॅल्यू इज ए इज इक्वल टू 10. जर मित्रांनो आपण असं दिलं असतं, 7 जर वर दिलं असतं, 7 जर ए ची व्हॅल्यू दिली असती, बी ला जर 10 दिलं असतं. आता इथं पहा, 7 जर आपण ए ची व्हॅल्यू दिली असती अशी आणि बी ला जर 10 दिलं असतं तर मग आउटपुटला काय आलं असतं? ही कंडिशन फॉल्स झाली असती. ही कंडिशन आहे का? ही फॉल्स झाली असती आणि आउटपुटला ही कंडिशन ए ची व्हॅल्यू काय? आता 7 इज ग्रेटर दॅन बी. 7 इज ग्रेटर दॅन बी आहे का? नाही. मग ही कंडिशन काय झाली? फॉल्स. ही कंडिशन फॉल्स होणार. मग काय आउटपुटला येणार? हे एल्स मधला. ही कंडिशन ट्रू झाली असती तर ही आउटपुटला आलं असतं, पण कंडिशन काय झाली? फॉल्स. मग काय आउटपुटला येणार? हे ग्रेटर व्हॅल्यू इज बी आउटपुटला येणार आणि बी ची व्हॅल्यू ही 10 अशी डिस्प्ले होणार. ग्रेटर व्हॅल्यू इज बी इज इक्वल टू 10. तर आपण पाहूया आउटपुट मध्ये ग्रेटर व्हॅल्यू. हे कंपायलर सत्वित आहे मित्रांनो. आता आपण ए ची व्हॅल्यू इथं काय टाकली होती? ए ची व्हॅल्यू आता 7 टाकायची ना आपल्याला.
7 एंटर. कंपायलरचा एकच प्रॉब्लेम आहे, 7 टाकली, एंटर टाकली आणि बी ची व्हॅल्यू आपण 10 टाकली, एंटर. हो का मित्रांनो, आउटपुटला पहा मित्रांनो. आउटपुटला जसं मी म्हणलं होतं तसंच आलेलं आहे. आउटपुटला हे सर्व मोडतो मी. आउटपुटला मी म्हणलं होतं तसंच, ग्रेटर व्हॅल्यू इज बी हे तुम्हाला दिसत असेल इथं, आणि इज इक्वल टू 10. ग्रेटर व्हॅल्यू इज बी इज इक्वल टू 10. ही कंपायलर सत्वित आहे मित्रांनो. तर आता त्याला काय रन व्हायला पाहिजे. कंपायलर जरा ऑनलाईन असल्यामुळं लोड घेतोय. तर आपण आता पाहिलं ना मित्रांनो, ग्रेटर व्हॅल्यू इज बी आलेली आहे. ती हे आउटपुटला आलेलं होतं, बघितलं का तुम्ही मित्रांनो, हे आउटपुटला आलेलं होतं. तर मित्रांनो हे असंच असतं. तर आन्सर काय आलं मित्रांनो, ह्याचं हे आन्सर आले. तर ते आन्सर आपण आता ह्या बारीस काय केलं, ते ए ची व्हॅल्यू काय केली ती 7 इज ग्रेटर दॅन बी ही कंडिशन तर फॉल्स व्हायली, मग एल्स मधलं एक्झिक्यूट झालं. असंच मित्रांनो आपण इथं सर्व साईन लावू शकतो. असेल लेस दॅनचं साईन लावू शकता, ग्रेटर दॅनचं साईन लावू शकता, लेस दॅन इक्वल टूचं साईन लावू शकतो. हे आपल्याला लूप मध्ये खूप कामाला येतं. हे ग्रेटर दॅन इक्वल टूचं साईन लावू शकतो, हे पण आपल्याला लूप मध्ये कामाला येतं. इक्वल टूचं साईन लावू शकता आणि नॉट इक्वल टू सुद्धा साईन लावू शकता. आता आपण हे दोन पाहिले, आपण हे दोन पाहिल्यासारखे झाले. सेम ह्या साईनलाच उलट करून टाकलं तर हे ग्रेटर दॅनचं साईन. आता आपण हे पाहूता, हे दोन साईन पाहूता. तर हे आणि हे आपण फॉर लूप, व्हाईल लूप हे जेव्हा तिसऱ्या युनिट मध्ये पाहताना तेव्हा आपण हे दोन ऑपरेटर्स पाहूता. तर मित्रांनो आता आपण हे खाल्ले दोन ऑपरेटर्स पाहून घेऊता, इक्वल टू आणि नॉट इक्वल टू. तर मित्रांनो आता आपण हा प्रोग्राम बघितला होता. तर यामध्ये चेंजेस करून आपण हे दोन ऑपरेटर्स कसे वापरायचे ते पाहूता. हे दोन ऑपरेटर्स, आता इथं ए ची आणि बी ची व्हॅल्यू इथं हे ऑपरेटर्स कसे वापरायचे, सेम ह्याच ठिकाणी हे असे ऑपरेटर्स वापरायचे. इथं ग्रेटर व्हॅल्यू नाही, इज इक्वल ए आणि बी, हे इज इक्वल ए आणि बी नॉट QUAL नॉट इक्वल. तर हे जर इक्वल असतील तर हे जर इक्वल असतील तर ही कंडिशन ट्रू होऊन काय होईल, हे प्रिंट होईल. आणि हे जर नॉट इक्वल असेल तर ही कंडिशन ट्रू होऊन हे प्रिंट होईल. कळलं का मित्रांनो? तर आता आपण आउटपुट पाहून घेऊता. एरर आलेला आहे, मिस एल्स फंक्शन. तर ही एरर कशामुळे आलेला आहे पाहूता. इथं काही नाही मित्रांनो, ते कंपायलरचा एरर आहे. हे कंपायलरचा एरर आहे, त्याचं काही एवढं लक्षात घेऊ नका. ते हे कंपायलर प्रॉब्लेम क्रिएट करतोय, ते तुम्हाला माहितच आहे. हे आपण आता हे सी वरती रन करून पाहूता. सी वरती रन करायसाठी आपण इथं इंट करणार आहोत, INT इंट करणार आहोत. हे आपण पाहिलेलं आहे सी वरती. आणि इथं खाली आपल्याला रिटर्न लिहावं लागते मित्रांनो. रिटर्न रिटर्न 0 असं लिहावं लागते. त्याला क्लोज करावं लागते जेव्हा आपण या सी वरती रन करत आहोत. जर टर्बो वरती रन करत आहोत तर वाईड मेन, या सी वरती रन करत आहोत रिटर्न 0 असं लिहावं लागते. तर इथं पहा मित्रांनो, मेन फंक्शन एल्स विदाउट प्रिव्हियस इफ काय म्हणत आहे. इथं एक एरर आलेला आहे आपल्या मित्रांनो. ही इफ
इफ स्टेटमेंट ही तुम्ही क्लोज कशी करत आहात म्हणत आहे ती, कारण इफ तर तुम्ही वापरत आहात आणि इफ तुम्ही इथं क्लोज कामून करत आहात, तर ही चुकी झालेली आहे आपली इथं. इफ स्टेटमेंट ही चुकी झालेली आहे. आता रन मारून आता क्लिअर स्क्रीन हे ह्याला सपोर्ट करीत नाही मित्रांनो, ह्या कंपायलरला, ह्या सी ला. तर आपण काय करू, त्याच्यावरच करू. ते आता एरर आपल्याला कळाला नाही, आपण ह्याच्यावर करू. क्लिअर स्क्रीन गेट सीएच हे काढून टाकलं आपण. ही क्लिअर स्क्रीन आणि गेट सीएचच नाही म्हणल्यावर ही कशाला, ह्याची काय गरज आहे. तर आता आपण हा प्रोग्राम बघू. तर मित्रांनो व्हॅल्यू इथं का पहा, खाली पहा मित्रांनो, हे मी मोठं करतो जरा. व्हॅल्यू एंटर 2 नंबर्स हे आउटपुटला आलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण एंटर काय करूया, पहिल्यांदा आपण 5 एंटर करूया. दुसरा नंबर आपण 5 एंटर करूया. दोन्ही नंबर ए ची व्हॅल्यू 5 एंटर केली, बी ची व्हॅल्यू 5 एंटर केली. आउटपुटला काय यायला पाहिजे मित्रांनो, हे काय यायला पाहिजे, इज इक्वल हे आउटपुटला यायला पाहिजे. ए आणि बी इज इक्वल असं आउटपुटला यायला पाहिजे. हे पहा मित्रांनो, प्रोग्राम फिनिश झाला, इज इक्वल हे आउटपुटला आलेलं आहे. आणि जर मित्रांनो मी जर इथं व्हॅल्यू चुकीची दिली असती, म्हणजे इक्वल दिली नसती, तर काय झालं असतं मित्रांनो. तर चला तर मग ते पाहूता. जर आपण इथं व्हॅल्यू वेगळी दिली असती, तर इथं पहा व्हॅल्यू आपण काय देऊ, आधी 6 देऊ, पुन्हा मग 8 देऊ. इज नॉट इक्वल असं आउटपुटला आलं असतं. पहा मित्रांनो, इज नॉट इक्वल हे असं आउटपुटला आलेलं आहे. इज नॉट इक्वल हे आउटपुटला आलेलं आहे. सेम असंच मित्रांनो ह्याचा ते उपयोग राहते. जर ही व्हॅल्यू ट्रू झाली, ए आणि बी हे जर इक्वल झाले, तरच हे ट्रू होऊन ही आउटपुटला येणार, आणि नाही झाली तर हे आउटपुटला येणार. आणि हे आता नॉट इक्वल हे फंक्शन बघू आपण. नॉट इक्वल ए इज नॉट इक्वल, हे नॉटचं साईन लावायचं, नॉट इक्वल टू बी. आता ए इज नॉट इक्वल टू बी केल्यावर काय प्रिंट व्हायला यायला पाहिजे, ए इज नॉट इक्वल टू बी म्हणलं केल्यावर नॉट इक्वल टू बी राहील. आणि आयदर काय राहील मित्रांनो, ए एक तर नॉट इक्वल टू बी राहिलं, तर मग आयदर काय राहील, ए इक्वल टू बी राहील. इक्वल एकतर हे जर नॉट इक्वल राहिले, तर मग हे काय राहतील, इक्वल राहतील आयदर मध्ये. आणि हे जर इक्वल राहिले, तर आयदर मध्ये काय राहतील, नॉट इक्वल राहतील. समजलं का मित्रांनो. आता परत ऐक, आउटपुट पाहून घ्या. आता 6 ही व्हॅल्यू ए वरती गेली, आणि 8 ही पण व्हॅल्यू बी वरती गेली. तर आता हे 6 आणि 8 ही इक्वल व्हॅल्यू का नाही, तर मग नॉट इक्वल यायला पाहिजे. पहा आउटपुटला नॉट इक्वल आलेला आहे. आणि हे जर इक्वल व्हॅल्यू असतील, तर आउटपुटला काय आलं असतं, इक्वल व्हॅल्यू. पण आपण तर दोन्ही वेळेस कंडिशन ही वेगळी घेतली, का एकदा इक्वल टू वापरलं, एकदा नॉट इक्वल टू वापरलं. आता हे 8 आणि 8 इक्वल व्हॅल्यू आहेत, इक्वल आहेत. हे ह्याला कसं समजलं, तर ह्या ऑपरेटरद्वारे आपण ही प्रिंट एफ खाली होतं, नॉट इक्वल टू आधी खाली होतं, त्याला वर घेतलं, इक्वल टूला वर घेतलं. कारण का आपण ही कंडिशन चेंज केली ना. इथं इक्वल टू असलं तर ही व्हॅल्यू आउटपुटला आली असती, जिथं ही टाकणार. आता तुम्ही इथं पहा, इथं जर मी इक्वल टू टाकलं, एन जर इक्वल असली, तर इथं नॉट इक्वल म्हणून येईल. एन बी जर इक्वल असते तर पहा मित्रांनो, 8 पहा नॉट इक्वल आलेला आहे. म्हणजे ह्याने करून आपल्याला काय समजून येतं मित्रांनो, हा जो ब्लॉक आहे इफचा, ही जर कंडिशन ट्रू झाली, तरच हा इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होतो. यामध्ये जे काय असेल ते एक्झिक्यूट होते. आता मित्रांनो इथं जर इक्वल व्हॅल्यू होती तरी नॉट इक्वल आले, कारण इफचा ब्लॉक एक्झिक्यूट झाला, त्याच्यात नॉट इक्वल आहे, एल्स मध्ये इक्वल आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. सो बाय बाय.